हरे कृष्ण फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत राऊंड कट. राऊंड कटसाठी आता आपण एक छोटीशी बेबी आहे, तिचे हेअर पूर्ण वेट करायचे आहे. हेअर वेट केल्यावर आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये त्याला विंचरून घ्यायचे आहे. सर्वीकडून राऊंड म्हणजे गोल पूर्ण जसे हेअरचा फॉल असेल ना त्या पद्धतीने तुम्ही पूर्ण हेअरला विंचरून घ्यायचं आहे. राऊंड शेपमध्येच आपण दोन पद्धतीत करतो. हा सोप्या पद्धतीत तुम्हाला शिकवणार आहे. असे राऊंड करून घ्यायचे आहे आणि मग गाईडलाईन विचारायची आहे त्यांच्या आईवडिलांना की किती केस त्यांना कमी पाहिजे. जेवढी ते लेंथ सांगतील त्याच्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे आणि कट करायचं आहे. तर कट मी कसा केला, आधी फ्रंटने एक लाईन देऊन घेतली आहे. जेवढी आपल्याला हेअरची लेंथ ठेवायची आहे ते आपण फ्रंटने सुरू करतोय, कारण की फ्रंटने आपण फ्रंटपासून तर साईडने बॅकमध्ये जाणार आहोत. अशा पद्धतीने तुम्हाला एक आणि सीझर चालवताना सीझर एकदम स्टेबल ठेवून स्लो मोशनमध्ये हळूहळू व्यवस्थित चालवायचे आहे. सीझरची ग्रिप व्यवस्थित असली पाहिजे. सीझर चालवण्याची पहिले प्रॅक्टिस करायची आहे, त्यानंतर तुम्ही कट करायचं आहे. आता त्यांना कानाच्या वरून केस हवे होते. राऊंड कट आपण कानाच्या खालून पण देऊ शकतो आणि कानाच्या वरून पण देऊ शकतो. जे छोटे बेबीज असतात ना त्यांना कानाच्या वरूनच छान वाटतो तो, आणि गरमीच्या सीझनमध्ये एकदम बेस्ट असतो हा कट. त्यांना गरम पण नाही होत. तर आपल्याला कानाच्या शेप अकॉर्डिंग राऊंड शेप असा क्रिएट करायचा आहे. एक हाताने कान पकडायचा आहे आणि सीझर चालवायची. ज्या पद्धतीने मी चालवते अशा पद्धतीने तुम्ही सीझर चालवायचे आहे. पण आधी तुम्हाला सीझर चालवण्याची प्रॅक्टिस करावा लागेल. तुम्हाला मी सीझर कसे चालवायची याची प्रॅक्टिस पण टाकून देईल व्हिडिओ, तुम्ही बघायचा आहे कसा चालवायचे. आता आपण आपली लेंथ आपण ठरवलेली बॅक साईडने की किती हवी, तर त्या अकॉर्डिंग आपण हेअर कट करायचा आहे. आता बॅक साईडने आपला पूर्ण स्ट्रेट कट येईल, फक्त थोडासा हलका राऊंड शेपमध्ये आपल्याला सीझरला चालवायचा आहे. म्हणजे बॅक साईडचे नेकलाईनपर्यंत आहे तिथे स्ट्रेट कट द्यायचा आणि साईड कॉर्नरला राऊंड शेप द्यायचा आहे. तर जी गाईडलाईन आहे आपल्याला तिला फक्त फॉलो करायचं आहे आणि कट द्यायचा आहे. अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी करते आहे आणि कोमने विंचरून चेक करायचं आहे. हेअर पूर्णपणे वेट असले पाहिजे हेअरमध्ये. अशा पद्धतीने तुम्ही कट करायचं. हेअर वेट असल्याने तुमचे हेअर वरती खाली कट होणार नाही आणि व्यवस्थित स्टेबल राहतात. अशा पद्धतीने तुम्ही कट करायचं आहे, ज्या पद्धतीने मी करते आहे. आता आपली बॅक साईड झाली. आता आपण साईड पार्टी म्हणजे इयर टू इयर सेक्शनमधलं साईड पार्टिशन आपल्याला कट करायचं आहे. पण यामध्ये आपण कोणतेच सेक्शन काढले नाही आहे. आपण डायरेक्ट राऊंड शेप घेतला आहे. जसे हेअरचा फॉल असल्याप्रमाणेच आपण हेअरला पूर्ण विंचरून घेतला आहे. जसे आपले हेअर जसे जातील, ज्या साईडला जाईल त्या साईडलाच आपल्याला ते विंचरून घ्यायचे. म्हणजे पूर्ण राऊंड आपण त्यांना शेप दिला होता विंचरताना बी आणि कट करताना पण तसाच शेप द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता साईड जे कॉर्नर आहे त्यांना हलकासा आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे आणि बॅक साईडने स्ट्रेट आणि मग साईडने राऊंड. तर आपण राईट साईडचे केस कट करतोय. अशा पद्धतीनेच तुम्ही कट करायचं आहे. तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने मी कट केला आहे. आता आपण जे साईड पार्टिशन करतात त्यांना साईड पार्टिशन करून द्यायचं आहे. जसे ते साईड पार्टिशन ज्या साईडला ठेवत असेल, राईट साईड किंवा लेफ्ट साईडला, तर ते लेफ्ट साईडला ठेवतात. आपण लेफ्ट साईडला आपण त्यांचे पूर्ण केस करून घेतले आहे आणि लेफ्ट साईडला पूर्ण घेऊन मग एक्स्ट्राचे जे येतील हेअर ते पण आपल्याला कट करायचे आहे. तर तुम्ही बघू शकतात किती एक्स्ट्रा हेअर आले, तेवढे एक्स्ट्रा हेअर आपण कट करून घ्यायचे आहे व्यवस्थित. ज्या पद्धतीने मी करते आहे अशा पद्धतीनेच तुम्ही कट करून घ्यायचे आहे. सारखं चेक करायचं आहे कोमने. कोम तुम्हाला बारीक कोम वापरायचा आहे जेणेकरून आपले हेअर व्यवस्थित विंचरले जातील. आता आपण पूर्ण केस कानाच्या साईडला जे क्राऊन एरियाचे केस आहेत त्याला कानाच्या साईडला विंचरायचं आहे. म्हणजे जे एक्स्ट्रा असतील ते बाहेर येऊन आपण कट करून देऊ. तसंच पूर्ण रिचेकिंग करायचं आहे परत की व्यवस्थित झाला आहे की नाही कट. जसं आपण त्या साईडला क्राऊनवरचे केस कानाच्या साईडला केले होते तसेच ह्या साईडला पण क्राऊनवरचे केस कानाच्या साईडला करायचे आहे. जे कानाच्या साईडला फॉल जातोय त्या केसांचा
त्या केसांना आपण ज्या साईडला फॉल जाईल त्याच साईडला आपल्याला कट करायचे आहे, व्यवस्थित चेकिंग करून वगैरे. अशा पद्धतीने कैची आणि कोंब सोबतच राहू द्यायचा आहे. एक हातात कोंब आणि एक हातात कैची राहू द्यायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही चेक करून कट करू शकता. तुम्हाला थोडा प्रॉब्लेम होत असेल दिसायला, कारण की मेकअप पण चालू आहे आपला इथे. अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण व्हिडिओ चेक करू शकता आणि व्यवस्थित बघून मग तुम्ही घरी पण हा कट करू शकता. खूप सुंदर आणि छान होतो आणि इझी एकदम, कोणीही पण करू शकतो. सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगितलं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही कट केला तर कट चुकणार पण नाही. फक्त हेअर एक्स्ट्रा ठेवून कट करायचे आहे, म्हणजे तुम्हाला ते परत कट करता येतात. आता आपण 0 मशीन घेतली आणि तिचा 1 नंबर घेतला. आपण त्यांना त्याचं नोझल लावलं नाही. आपल्याला पूर्ण प्लेन 0 मशीनने पूर्ण प्लेन कट करायचं आहे, म्हणजे पूर्ण 0मध्येच कट करायचं आहे. आता आपण तुम्हाला जवळून दाखवते मी की कसा कट करायचा आहे. अशा पद्धतीने जी आपण गाईडलाईन क्रिएट केलेली त्याच्यावरती आपल्याला मशीन जाऊ द्यायची नाही. ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघता अशा पद्धतीनेच तुम्ही चालवायचं आहे. खालून सुरू करायचं आणि तिला वरती अप करायचं आहे, ज्या पद्धतीने मी करते. जर कोणाची स्किन जास्त लूज असेल तर एक हाताने तुम्ही स्किन पण पकडून करू शकतात. तसं तर 0 मशीन लागत नाही, पण मुलं त्यासाठी शांत हवे, नाही तर मग लागण्याची पण शक्यता असते. कानाच्या साईडला पण करताना व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे. तिथे बारीक बारीक नसा असतात. लहान मुलांची स्किन नाजूक असते, तर तिथे व्यवस्थितच आपल्याला काम करायचं आहे. स्लो करा, हळू करा, काही करायचं नाही आपल्याला. व्यवस्थित हळूहळू अशा पद्धतीने तुम्ही 0 मशीनने पण एक शेप क्रिएट करून घ्यायचा आहे. जे आपले हेअर एक्स्ट्रा आता आपण वापस चेक करणार आहोत. जिथे जिथे एक्स्ट्रा हेअर वाटेल आपण त्यांना शेप देणार आहोत. आता आपले बघा इकडे एक्स्ट्रा निघाले आहे, त्याला पण आपण 0 मशीनने शेप देऊन घेऊ. अशा पद्धतीने पूर्ण कट करायचं आहे. बघू शकता तुम्ही 0 मशीनने पण खूप छान शेप दिला जातो. त्याच्यासाठी पण तुम्हाला 0 मशीन व्यवस्थित पकडण्याची प्रॅक्टिस करायची आहे. आधी बंद मशीनवर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि मग चालू मशीनवर प्रॅक्टिस करायची आहे. आणि सीझर पण तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने चालवते, अशा पद्धतीनेच तुम्ही चालवायचे आहे. सीझर चालवण्याची आधी प्रॅक्टिस करायची. आता आपण मागून आपल्याला थोडा बाउन्स क्रिएट करायचा आहे, तर आपण एक लाईन सेक्शन घेतलेला आहे आडव्या, आणि आपण त्याला जे वरचे केस आहे त्याच्यापेक्षा आतमध्ये थोडे घेणार आहोत आणि एक्स्ट्रा जे असतील ते 0 मशीनने शेप देऊन देणार आहोत. साईडचे जे आहेत, जे एक्स्ट्रा वाटेल त्यांना आपल्याला 0 मशीनने शेप द्यायचा आहे. ज्या पद्धतीने मी करते आहे, हे तुम्ही आधी पण करू शकतात आणि नंतर पण करू शकतात. पण आधी आपण एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला कळेल म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला मी दाखवते, की जितकं इझी होईल तितक्या इझी पद्धतीमध्ये तुम्हाला मी दाखवते. अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण विंचरून घ्यायचं आहे. याला राऊंड कट पण म्हणतात, त्यानंतर गंभीला कट पण म्हणतात काही लोक. अजून त्याच्यानंतर बेबी कट म्हणतात, मशरूम कट म्हणतात. मशरूम कट 2-3 टाईप्समध्ये येतो. याला पण मशरूम कटमध्येच म्हटलं जातं. आता असं आपण त्यांना पुढे थोडे केस हवे का मी विचारलं, त्यांचं फोरहेड मोठं असल्यामुळे ते फेस चांगला वाटेल अशा पद्धतीने आपण पुढून थोडं ट्रिम करून दिलं आहे. आणि त्यांना वरती पोनी घालण्यासाठी आपण हेअर सोडले आहे. जर त्यांना पोनी नाही टाकायचे, हेअर शॉर्ट करायचं असेल तर आपण फ्रंटपासून जी आपण दुसरी कट बघितली होती बेबी कटमध्ये, त्याच पद्धतीने तुम्ही ते कट करू शकतात. आता आपण पूर्ण ड्रायर करून घ्यायचं आहे, हेअरला सेट करायचं आहे. त्यानंतर चेक करायचे आहे. ड्रायर झाल्यावर पण परत चेक करायचं आहे. जिथे जिथे एक्स्ट्रा हेअर वाटतील तिथे एक्स्ट्रा हेअर आपल्याला क्लीन करून द्यायचे आहे. आता आपण रीचेकिंग करू. त्यानंतर बारीक जे केस असतात त्याला काढण्यासाठी आधी खूप सारी पावडर लावायची आहे आणि जो आपला ब्रश असतो त्याच्याने क्लीन करायची. आपली अशी फायनल कटिंग झाली. कशी वाटली तुम्हाला कट? सॉरी, आपलं थोडं सीझन चालू असल्यामुळे व्हिडिओ टाकायला लेट होत आहे मला.